या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल फानूस, शाखा नंबर 2, SRPF कॅम्प पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर। उपस्थित सर्व महाविकास आघाडीचे नेते, सर्व काँग्रेसचे NSUIचे सर्व महिला पदाधिकारी, सर्व उपस्थित काँग्रेसवर प्रेम करणारे सर्व लोक, सर्व कार्यकर्ते, सर्व माझे सहकारी, मी हा जो विजय आहे तो माझा नाही, तो तुमचा विजय आहे। आणि पुन्हा एकदा मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली, याच्यापेक्षा अहोभाग्य काय समजू शकते, काय असू शकतं माझ्या आयुष्यात। साहेबांचं काम, काँग्रेस पक्षाचं काम पुढे नेणं हेच माझं कर्तव्य असणार आहे। तुम्ही एवढी मोठी 3दा मला आमदारकी मध्ये तुम्ही आशीर्वाद दिला आणि आता लोकसभेसाठी तुम्ही खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिलात, मी अजून काय मागू तुमच्याकडून। मी आयुष्यभर ऋणी आहे आणि तुमची सेवा करून तुम्ही या सोलापूरसाठी, स्वतःसाठी बघितलेले स्वप्न पूर्ण करणं हे आता माझे कर्तव्य आहे आणि माझी जबाबदारी आहे। प्रत्येक कार्यकर्ता उन्हात 43 डिग्री मध्ये देखील काम केलं, उन्हात देखील राबला। प्रत्येक माझे बूथ एजंट, प्रत्येक काउंटिंग एजंट, प्रत्येक BLO, प्रत्येक कार्यकर्ता ज्यांनी घरोघरी जाऊन पॅम्पलेट वाटप केलं, सगळ्यांचे मनापासून आभार मानते। तुम्ही मला धीर दिला, तुम्ही मला हिंमत दिली, तुम्ही मला आधार दिला। आज जे आनंद आहे ते मला इथे उपस्थित प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येते। आमच्या घराबाहेर मगाशी 5 तासापासून तुम्ही थांबला आहात आणि हीच खरी ताकद आहे लोकशाहीची। ही नसती तर मी जिंकली नसती, ही नसती तर शिंदे साहेब घडले नसते सोलापूरसाठी आणि देशासाठी। आणि म्हणून तुमच्या ताकदीत, तुमच्या आशीर्वादात जादू आहे। या सगळ्या इलेक्शनच्या काळात थोडं राग येतो, त्याबद्दल मनापासून सगळ्यांचे मी माफी मागते, क्षमा मागते। पण ह्यापुढे मी नक्कीच माझा देखील स्वभाव सुधारण्याचा प्रयत्न करेन। छडी डोक्यावर धरले, पण आपल्याला सगळ्यांना मिळून ज्या अनेक लोकांनी आपल्यामध्ये विश्वास दाखवला, मतदान केलं, त्यांचं मत वाया गेलं नाही, त्यांना आपण न्याय देणं आता आपलं कर्तव्य आहे। काँग्रेस पक्षाकडे खूप आशेने लोक बघत आहेत, हे तुम्हाला दिसून आलं। मला एका शेतकऱ्याने काही दिवसापूर्वी फोन केला आणि सांगितलं की ताई निश्चिंत राहा, शांततेत क्रांती घडली। आणि मी सगळ्यांच्या मनापासून आभार मानते की सगळ्यांनी तुमची ताकद तुम्ही बॅलेटवर दाखवली, EVM मध्ये तुमची ताकद दाखवली। कोणी काय बोललं नाही, मोदींपासून सगळे येऊन गेले आणि नंतर तुम्ही बरोबर बोलला, ते म्हणते हमको नहीं मोदी को वोट देके वोट दो। तर तुम्हालाच माहिती आहे, पराभव हा हुकुमशाहीचा झालाय। पराभव हा जातीयवाद, धर्म, जात पातीची जी कीड आपल्या सोलापूरला हे भाजपची लोक लावायचा प्रयत्न करत होते, पराभव त्यांचा झालाय। तुम्ही दाखवून दिलं की तुम्ही सर्व धर्म आणि कामाला मतदान करता आणि हे 4 हुतात्म्यांचं शहर आहे। तुम्ही सहजासहजी आम्हाला तोडू शकत नाही आणि तोडायचा शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार साहेब गट, शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट, आपण सगळे हिमतीने लढलो, एकमेकांना धीर दिला। काही गावांमध्ये आमची ताकद कमी होती काँग्रेसची, तिकडे शिवसेनेने, जिथे काँग्रेस कमी तिकडे शिवसेनेने हमी दिली। काही ठिकाणी आम्ही कमी होतो, तिकडे राष्ट्रवादीने साथ दिला। मला असं वाटतं ही खरी जादू आहे लोकशाहीची। कम्युनिस्ट असेल, आप असेल, समाजवादी असेल, सगळ्यांनीच आपण एकमेकांना साथ दिला आणि आज त्याचे नतीजे आपल्या पूर्ण देशभरात हे 400 पार वाले आणि मी तुम्हाला शब्द देते, वचन देते की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्या सोबत सेवेसाठी आहे। कमी पडणार नाही आणि कमी पडली तर तुम्ही काम करून मला सांगायचंय, कारण तो तुमचा अधिकार आहे।
लोकशाही जिवंत आहे, लोकशाहीची चळवळ ही निवडणूक नव्हती, ही चळवळ होती. आणि म्हणून तुम्हाला मनापासून विजयाच्या शुभेच्छा देते. प्रत्येक नेता या ठिकाणी लढला, संघर्ष केला. जितना बड़ा संघर्ष उतनी शानदार जीत. आपल्याला दिसून आलं पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा खास करून मनापासून दक्षिण, शहर उत्तर, दक्षिण, अक्कलकोट मनापासून नतमस्तक होते त्या सगळ्यांच्या समोर. प्रत्येक शेतकरी, प्रत्येक मजदूर, प्रत्येक कामगार, प्रत्येक महिला, प्रत्येक तरुण ज्यांनी पहिल्यांदा मतदान केलं त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आणि सोलापूरकर, मी हे तुमचे उपकार कधीच विसरू शकणार नाही. मला अजूनही विश्वास बसत नाही शिंदे साहेबांच्या संघर्षाला अर्पित करूया. शिंदे साहेबांचा एवढ्याच या ठिकाणी संध्या इथे उपस्थित आणि प्रत्येक सोलापूरकरांचे एकेकाचे मी मनापासून आभार मानते. तुम्ही नसता तर हे शक्य नसतं. तुमचा आशीर्वाद नसता, तो हिंमत आणि तो धीर, मी खरंच सांगते कारण काही 400 पार आणि एवढं सगळं यांचं होतं. पण जर मला कोणी धीर आणि हिंमत दिली असेल तर तुम्ही ती हिंमत आणि तो धीर दिला. आणि तेवढाच धीर मी आता तुम्हाला येणाऱ्या काही दिवसात दर्शन देणार आहे, हे मी तुम्हाला वचन देते. सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार मानते, नतमस्तक होते आणि आपली रजा घेते. चला पुन्हा एकदा कामाला हम तुम्हारे साथ हैं. जय हो. हाँ तला. आणि राहुल गांधी जे पण मनापासून त्यांना शुभेच्छा. 4 लाखांच्या उपर ते निवडून आले. दोन्ही रायबरेली, वायनाड. वर्षानुवर्ष ग्राहकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारे हॉटेल व्यवसायातील विश्वसनीय नाव हॉटेल फानूस. हैदराबाद रोडवरील हॉटेल फानूसच्या यशस्वी वाटचालीनंतर सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत हॉटेल फानूसची दुसरी शाखा सुरू झाली आहे. शहरापासून जवळच स्वच्छ सुंदर वातावरणात फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, VIP गेस्टसाठी स्वतंत्र AC रूम, दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील स्पेशल डिशेस आता फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्येच. या पहा जेवणाचा आस्वाद घ्या. व्हेज, नॉनव्हेज सह विविध प्रकारचे डिशेस, तेही तुमच्या बजेटमध्ये. फक्त हॉटेल फानूस शाखा नंबर 2 मध्येच. आमचा पत्ता SRPF कॅम्प, पेट्रोल पंपा शेजारी, विजापूर रोड, सोलापूर. संपर्क 98 90 16 47 15 99 75 61 43 17.